म्हाडा पुणे मंडळ सोडत 2025 आतापर्यंत 4186 घरांसाठी 2 लाख अर्ज, अनामत रकमेसह अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपणार. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी, विद्यापीठाच्या जलतरणपटूंचा राष्ट्रीय स्तरावर ठसा. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांऐवजी 16 डब्यांची होण्याची शक्यता. पिंपरी शहरात भटक्या श्वानांची दहशत, 7 महिन्यात 20,664 जणांना श्वानांचा चावा. जळगावच्या विकासाला 12,000 कोटींच्या रेल्वे मार्गांमुळे मिळणार गती. तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंद वार्ता, अमरावती तिरुपती एक्सप्रेसला मुदतवाढ. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ. सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ, 5 दिवसात चांदीचे दर 17,000च्या वर, तर सोन्याच्या दरातही वाढ. HDFC बँकेला 91 लाखांचा दंड, KYC लोन या संदर्भात नियम न पाळल्यानं पाठवली नोटीस. वादग्रस्त विट्स हॉटेलचे न्यायालयाच्या आदेशानं फेर मूल्यांकन सुरू. छत्रपती संभाजीनगरातील या हॉटेलच्या लिलावात राजकीय हस्तक्षेप आणि कमी मूल्यांकनाचे आरोप, 6 डिसेंबरपर्यंत अहवाल देण्याचे आदेश. प्रभादेवीत शाखेसमोर शेड बांधत असल्यानं समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांचा विरोध. ग्रामसेवकाची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 सदस्यांना ग्रामसेवकाच्या गाडीनं पुढे ढकलत नेलं. अमरावतीत रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद. घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गेले काही दिवस मुंबईची हवा प्रदूषित, न्यायालयानं दाखल करून घेतली सुमोटो याचिका. AQI रिअल टाइमवर कारवाई कधी होणार, काँग्रेसतर्फे सवाल उपस्थित. बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, 4,000 रुपये प्रति टन भाव द्या शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव द्या, खासदार बजरंग सोनवणेंची सरकारकडे मागणी. धुळ्यात महावितरणच्या स्मार्ट मीटरला मनसे पदाधिकाऱ्यांचा विरोध. कंपनीच्या खर्चानं मोफत मीटर लावणारी जाहिरात खोटी आणि चुकीची. सध्याचे मीटर कायम ठेवण्याची मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. पुण्यात प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग पोलिसांनी परत मिळवून दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा चालकाचा शोध घेत माळवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेला बॅग परत मिळवून दिली. पुण्यातील नवले ब्रिज परिसरात स्थानिकांचं आंदोलन. कात्रज बोगदा मृत्यूच्या सापळा बनल्याच्या निषेधार्थ आंदोलन. ठोस उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी. मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर आज मेगा ब्लॉक. महत्वाचं काम असेल तरच लोकल प्रवास करा. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी पदव्युत्तर परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी. डॉक्टर विजय फुलारे यांनी शहरातील 7 परीक्षा केंद्रांवर केली तपासणी. 4 विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात कोल्हापूरच्या उजगावमधील बेकायदेशीर बांधकामांबाबतची सुनावणी 6 जानेवारीला. 133 गट क्रमांकामधील बेकायदेशीर बांधकामांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. वर्ध्यात पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलन सुरू. लोक महाविद्यालयात डॉक्टर नीरज हातेकर यांच्या हस्ते उद्घाटन. साहित्य संस्कृती आणि वाचन संस्कृती संवर्धनासाठी संमेलनाचं आयोजन. मुंबईतील शिवडी येथे सनबर्न फेस्टिवलचं आयोजन. 19 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार महोत्सव. या आशियातील घरातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकल महोत्सव असतो. पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. पुणे विमानतळाचा देशात टॉप 20 विमानतळाच्या यादीमध्ये सहभाग. एका वर्षात 10,663 विदेशी पर्यटक दाखल. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड निर्णयाच्या विरोधात हिंदू महासभेकडून आंदोलन. निर्णय रद्द करावा अशी मागणीसाठी करणार आंदोलन. लोढा फाउंडेशन तर्फे आज मुंबईतील BKC MMRDA ग्राउंडवर सायक्लोथॉन आयोजित. यावेळी अभिनेते सुनील शेट्टी, महिमा चौधरी, जॅकी श्रॉफ राहणार उपस्थित. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर टूर सर्किट पर्यटन संचालनाचा निःशुल्क उपक्रम. दादर चैत्यभूमीकडून होणार टूरला सुरुवात. मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी शेकोटी पेटवण्यावर बंदी. नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार. कारवाईसाठी 95 भरारी पथक तैनात. वर्धा जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढलं. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत थंडीपासून बचाव करण्याचा नागरिकांचा प्रयत्न.
नगर परिषदेच्या प्रचारार्थ बीडमध्ये उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर सभा. अजित पवारांच्या 2 सभांनंतर फडणवीसांची सभा. फडणवीस बीडमध्ये काय बोलणार याकडे बीडकरांचं लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर. तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचं आगमन. रोहा नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी शिंदेंची रॅली. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं दर्शन. आरबोरी नगर परिषदेत प्रचार शिगेला. नगर परिषद स्थापनेनंतरची ही दुसरी निवडणूक. आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी प्रत्येक पक्षानं आता कंबर कसली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वाशिम दौऱ्यावर. उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेतील भाषणाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा सुरळीत होताच बावनकुळेंनी भाषणाला सुरुवात केली. अमरावतीमध्ये नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार जोमात नाही. उमेदवारांनी आपला पराभव मान्य केलेला दिसतोय. मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांचा खोचक टोला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालत गाठलं सभास्थळ. दौंडमध्ये प्रचार सभेसाठी आल्यावर वाहतूक कोंडीत अडकला अजित पवारांचा ताफा सोडून अजित पवार चालत पोहोचले सभास्थळी. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत न्यायालयीन अपील झालेल्या प्रभागात निवडणूक तुर्तास स्थगित. 6 प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. नवीन निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून जाहीर. अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित. अपिलामुळे बाधित उमेदवारांसाठी निर्णय. 2 ऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान. सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का. बदलापूर नगर परिषदेसाठी 6 प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. उमेदवारांचे कोर्टात अपील असल्यानं न्यायालयाचा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय. यवतमाळ नगर परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता. काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही. बीड नगर परिषद निवडणुकीत सगळ्यात तगडी फाईट म्हणून पाहिली जाणारी वॉर्ड क्रमांक 3B मधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 20 डिसेंबरला होणार मतदान. तळेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 14 प्रभागांमधील 71 मतदान केंद्रे तयार. वीज पाणी अपंग व ज्येष्ठांसाठी सुविधा आणि आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था तैनात. इंदापूरमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची दमदार रॅली आणि जाहीर सभा. उमेदवारांना जोरदार समर्थन करण्यासाठी भव्य रॅलीचं आयोजन. मतदारांना संबोधित करण्यासाठी सभेचं देखील आयोजन. पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नेते अजित पवारांसोबत निवडणूक लढण्यास इच्छुक. महापालिका निवडणुकीसाठी दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर. सिंधुदुर्गात एआयचा वापर करून भाजपचा हायटेक प्रचार. एआय प्रणाली असलेला सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा. भाजप उमेदवारांचा प्रचार करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नगर परिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरणार. भाजपचे राज्यात तब्बल 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती. अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक स्थगित. 20 डिसेंबरला पार पडणार मतदान. उमेदवारांच्या अपिलानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय. निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड. अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. उमेदवारांची कोर्टात अपील असल्याने निर्णय. 20 डिसेंबरला पार पडणार मतदान. सोलापूरच्या मंगळवेढा नगर परिषदेची नगरसेवक पदासाठीची निवडणूक लांबली. 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान. 23 डिसेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी. निवडणुकीत महायुतीला विजयी करा. रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन. एकनाथ शिंदेंनी फोनवरून साधला मतदारांशी संवाद. नांदेडच्या 2 नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित. धर्माबाद मुखेड नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित. 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान. नगराध्यक्षपदासाठी दाखल अपील प्रलंबित. हिंगोलीत महायुतीतील भाजप शिवसेनेत उभी फूट. आपल्या मुलांना मटक्याच्या दारूच्या नादी लावायचं असेल तर संतोष बांगर यांना मत द्या. भाजपच्या तानाजी मुटकुळेंनी संतोष बांगर यांना डिवचले. गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी केली ईव्हीएमची तपासणी. निवडणुकीआधी यंत्रांची पाहणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री केली. याशिवाय मतदान केंद्रांना भेट देऊन तिथल्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. अकलूज नगरपालिकेच्या शेवटच्या जाहीर प्रचार सभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सहभागी झाले. अकलूजमध्ये मोहिते पाटील विरुद्ध माजी आमदार राम सातपुते असा रंगणार सामना.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर किशोरी पेडणेकर दुबार मतदार शोधून काढणार, मतदार याद्यांच्या मदतीनं घेणार शोध. पंढरपूर नगरपालिकेच्या मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. यावेळी प्रथम सीसीटीव्ही आणि ड्रोनचा वापर होणार. शहर पोलिसांच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला. नगर परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात. यवतमाळ जिल्ह्यात विजन असलेल्या पक्षालाच मतदार साथ देणार, आमदार राजू तोडसाम यांचा विश्वास. बारामती, फलटण, महाबळेश्वरची निवडणूक पुढे ढकलली आहे. 3 ठिकाणी 2 ऐवजी 20 डिसेंबरला मतदान. निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी. सोमवारपर्यंत करता येणार नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारांना प्रचार. मतदानासाठी मंगळवारी सुट्टी जाहीर, तर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2 डिसेंबरला मतदान होणार. वर्ध्यात निवडणुकीवेळी नगर परिषदेच्या तिजोरीत जोरदार आवक. आर्वी नगर परिषदेमध्ये 17 दिवसात 50 लाखांचा कर जमा झाला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. या कारवाईत 5,16,000चा मुद्देमाल जप्त. अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचा अनोखा प्रचार. प्रदूषण टाळावं यासाठी घोड्याच्या टांगा गाडीवरून प्रचार करत असल्याची नम्रता गवळी यांची प्रतिक्रिया. पुणे पालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस. मतदार यादींवरील करता तब्बल 7,000 हरकती दाखल. मुदतवाढ मिळाल्यामुळे हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं. शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग. निवडणुकांच्या प्रचाराला 1 डिसेंबर 2025 ला रात्री 10 पर्यंत वेळ. बदलापुरात शिंदेच्या शिवसेनेतील नेत्याला भाजप उमेदवारांकडून मारहाण झाल्याचा आरोप. जखमी पदाधिकारी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला स्टेजवर. विविध घटनांमुळे बदलापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला गंभीर. मुंबई पालिका प्रशासनाकडून दुबार मतदारांची तपासणी होणार. समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तीमुळे दुबार मतदारांच्या आकड्यात वाढ. मुलुंड प्रभागात 336 दुबार नावं. वर्ध्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन. स्वीपच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी करण्यात आली जनजागृती. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग. शहरात शिवसेना आणि भाजपच्या सभांना वेग. कराडमध्ये निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन सगळ्यांना दम देणार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना टोला. दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमानचा प्रचार. इथं कुठं गेलं बटेंगे तो कटेंगे. बच्चू कडू यांची नवनीत राणा यांच्यावर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 300 कोटी रुपये वाटण्यात आले. सर्वात भ्रष्ट असा पक्ष भाजप आहे. उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. शिंदेंचा विरोधकांकडून अफवा पसरवल्याचा आरोप. फटाके 3 तारखेला फोडा. विजय महायुतीचाच होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. भाजप निवडणूक आयोगाची मिलीभगत. अख्ख्या प्रशासनाला तुम्ही गोंधळात टाकले. यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल. नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा संताप. शिंदखेड्यात लाडक्या बहिणींचा आशीर्वाद. शिंदखेड्यात कमळ फुलणारच. पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास. स्मार्ट शिंदखेडा बनवणं हीच जबाबदारी माझीच. मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप ठाम. निर्णय घेताना प्रशांत जगतापांच्या डोळ्यात पाणी. साताऱ्यात शिवसेनेला भाजप पटेना. भाजपमुळे शिवसेनेची मनं दुखावली गेली आहेत. शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधवांचं वक्तव्य. किशोरी पेडणेकरांचा मंगल प्रभात. लोढांवर हल्लाबोल. मंत्रालय ओस पडत चाललंय. आता पालिकेत येऊन घुसखोरी सुरू आहे. मंत्र्यांचा कारभार पालिकेतून सुरू. किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव. राजेश अग्रवाल यांनी पदभार स्वीकारलाय. डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. निवडणुकीत ईव्हीएम मशीनची डील. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं चांदवडमध्ये खळबळ. ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोग आणि पोलीस ठाण्यात देऊन तक्रार दाखल. साताऱ्यात महायुतीचं फक्त पैसा आणि सत्तेचं मोठं वादळ. शशिकांत शिंदेंची महायुतीवर सडकून टीका. साताऱ्यात आम्हाला यश नक्की मिळेल. शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास.
डोंबिवलीत भाजप शिवसेना आमने सामने. कुंभार खानपाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराचं उद्घाटनापूर्वी शिवसेनेचे बॅनर भाजपनं झाकल्याचा शिवसेना कार्यकर्त्यांचा आरोप. मी आधी एकत्र लढायचे प्रयत्न केले, पण आता पक्षाचं काम करतोय. माझ्यावर होणाऱ्या टीकांना मी उत्तर देत नाही, पण त्या टीकांना मी 3 तारखेच्या निकालामधून उत्तर देणार. आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया. चंद्रशेखर बावनकुळे आज बुलढाणा दौऱ्यावर. बुलढाण्यातील भाजपा नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन. राज्यामध्ये महायुतीचाच आमचा संकल्प, आमची महायुती भक्कम आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची कालची भेट ही कामानिमित्त. त्यात राजकीय चर्चा नाही. मला सर्वच पक्षांकडून ऑफर आहे. मी अजित पवारांची भेटूनच योग्य निर्णय घेईल. रुपाली ठोंबरे पाटील यांचं वक्तव्य. दिवाळी अधिवेशनाच्या 1 दिवस आधी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक. शिवसेनेकडून नरेश म्हस्के उपस्थित. उद्यापासून 19 डिसेंबरपर्यंत चालणार अधिवेशन. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची. प्रचार सभा संपल्यानंतर धनंजय मुंडे दुचाकीवरून पोहोचले मंदिरात. धनंजय मुंडे सर्वांच्या नजरेत सळतोय का सोडतोय हे माहीत नाही. मला टार्गेट करतायत, पण मी टार्गेटमध्ये बसत नाहीये. धनंजय मुंडेंचं टार्गेट करणाऱ्यांना प्रत्युत्तर. बारामतीत मोठी घडामोड. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक प्रभाग पिंजून काढत असताना 2 जागेंच्या निवडणुका लांबणीवर. यामुळे पवारांची सांगता सभा रद्द. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नाशिक मनपाच्या कारभाराविरोधात आंदोलन. साधुग्राम उभारण्यासाठी होणार होती वृक्षतोड. अलिबागच्या जागेवरून भाजप शिवसेना या दोनही पक्षातून दावे प्रतिदावे. अलिबागची जागा आम्ही भाजपला सोडली, महेंद्र दळवी यांचा दावा. शिवसेना तयार नव्हती म्हणून आम्ही लढवली, भाजपच्या सतीश धारप यांचा प्रतिदावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर. शिंदेंची चिपळूण आणि लांजा या ठिकाणी जाहीर सभा. रत्नागिरीत 4 नगरपरिषद 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा घेणार आढावा. आठवलेंची स्वतःच्याच पक्षावर नाराजी. निवडणुका आल्यावर सर्व जागा लढण्याच्या तयारीत असतात. आमच्या पक्षात अजिबात तसं नाहीये. रामदास आठवलेंचं वक्तव्य. सत्ता आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणार. आमदार राजेश बकाने यांचं वक्तव्य. मतदार याद्या तपासणारे कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते फक्त 2-4 घरात जातात. आम्ही घरोघरी फिरू. 4 दिवसात भरपूर काम होईल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. महिलांनी अडवली शिंदेंची गाडी. वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनीची मालकी रहिवाशांना द्यावी. गाडी अडवत महिलांची शिंदेंना विनंती. राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यास उपोषण करू महिलांनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला इशारा. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल. शिंदेंनी भर सभेत केला होता उदय सामंतांना फोन. त्याच प्रकाराची किशोरी पेडणेकर यांच्याकडून नक्कल. मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात आज मेळावा. भायखळाच्या सावतामाळी ट्रस्ट भवनमध्ये पार पडणार मेळावा. 50 कोटींची ऑफर धुडकावली आहे. विधानसभेला आतून मदत करण्यासाठी मला 50 कोटींची ऑफर. अकलूजमधील प्रचाराच्या सांगता सभेत जयसिंह मोहिते पाटलांनी भाजपाची पोलखोल केली आहे. अजित पवारांचा पुतण्या योगेंद्र पवार आज विवाहबंधनात अडकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडीत होणार प्रचार सभा. कराडमध्ये भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने. दोनही राष्ट्रवादी शिवसेना हुकुमशाही विरोधात एकवटल्यात. खासदार निलेश लंके यांचा भाजपवर टीका. पत्रचाळीतून मराठी माणसाला हाकलणारे हेतू परस्पर. मराठी माणसाला विसरणारे आमदार राम कदम यांची खरं तर उद्धव ठाकरेंवर टीका. जरांगे संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत. प्रसिद्धीसाठी जरांगेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगेंवर टीका. पालघरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. अशोक अंबुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हाणामारी. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज पुणे दौऱ्यावर. पुणे विमानतळावर मुरलीधर मोहोळ यांनी केलं ओम बिर्ला यांचं स्वागत. भाजप बाटलेला पक्ष. भाजपला फोडाफोडीशिवाय काहीही जमत नाही. माणिकराव कोकाटे यांची भाजपवर टीका.
दौंडमध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र सोशल मीडियावर व्हायरल। दौंड पालिका आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात हवी, पत्रातून कार्यकर्त्यांनी केलं होतं व्यक्त। सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, नॅशनल हेराल्ड प्रकरणात नवीन FIR दाखल। काँग्रेसशी संबंधित कंपनी AJLवर फसवणुकीनं नियंत्रण, गांधींवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप। केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे आणि हे सरकार फक्त धमक्या देण्याचं काम करते। अकलूज नगरपालिकेच्या प्रचार सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांचं आक्रमक भाषण। हिंगोलीत सेनगाव पंचायत समिती कार्यालयात आंदोलन, शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल। अधिकाऱ्यानं खोटे गुन्हे दाखल करून शेतकरी संघटनेच्या चळवळीचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केल्याचा रविकांत तुपकरांचा आरोप। देवळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रामदास तडस यांची पत्नी शोभा तडस निवडणुकीच्या रिंगणात। शोभा तडस यांना अपक्ष उमेदवारांचे कडवे आव्हान। राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक हाती न घेता संविधानातील कलम सांगून खरं तर दाखवली तर मी राजकारण सोडेन। अकोटमधील सभेत नवनीत राणांचं राहुल गांधींना थेट चॅलेंज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।